नमस्कार. दैनिक मुंबई तरुण भारतच्या वेब पोर्टल महा MTVमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या स्टार्टअप फर्स्ट या नवीन उपक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत राहुल आवटी सर. हॅलो. त्यांच्या टेलिऑस मीडिया हाऊस या त्यांच्या स्टार्टअपबद्दल बोलण्यासाठी ते आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू. सर्वप्रथम मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही MBA फायनान्स केलं आणि नंतर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्राकडे वळला, तर हा प्रवास एकदम चेंज कसा काय होता? म्हणजे एकदम वेगळ्या फायनान्स क्षेत्रातनं थेट इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्राकडे, तर हे कसं काय सुचलं तुम्हाला? हा जो बिझनेस आहे माझा फॅमिली ओन बिझनेस आहे. म्हणजे आम्ही 1995मध्ये हे सुरू केलं होतं आणि तेव्हापासून मी त्या ह्याच्यामध्ये इन्वॉल्व होतो त्या प्रोसेसमध्ये. आणि तेव्हा आम्ही याहू नावाचं एक एक्झिबिशन पुण्यामध्ये करायचो की जे स्कूल रिलेटेड गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये असायच्या. अराऊंड 100 स्टॉल असायचे, फन एलिमेंट असायचे, एंटरटेनमेंट असायचं. आणि तेव्हा मी बॅकएंड तेव्हा मी सगळं कम्प्लिटली बघायचो. माझ्या वडिलांनी ही कंपनी आधी स्टार्ट केली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही ॲक्टिव्हिटीज 3 वर्ष केल्या. 98, 99 आणि 2000 हे 3 वर्ष केलं. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर बाळकडू तिथनं सुरुवात झालं होतं आणि मी फायनान्स करता करता मी त्या ह्याच्यामध्ये इन्वॉल्व झालो होतो. त्यामुळे बघत होतो मी काय प्रोसेस असते, काय कसं टर्नकी प्रोजेक्ट हँडल केले जातात. आणि मग त्यामुळे त्याच्यातली गोडी निर्माण झाली आणि मग ॲटोमॅटिकली तेव्हाच ठरवलं होतं की जेव्हा आपला MBA फिनान्स कंप्लीट होईल देन वी विल एंटर इन टू दिस बिझनेस. ओके. तुम्ही जेव्हा फॅमिली बिझनेस म्हटला होती तो असा सेटल्ड असेल, थोडासा तुम्हाला मार्गदर्शन करायला भरपूर लोक असतील, पण जेव्हा तुम्ही स्वतः या बिझनेसमध्ये उतरलात तेव्हा तुम्हाला त्यावेळची तुमच्यासमोरची चॅलेंजेस काय होती आणि त्यांना तुम्ही कसं टॅकल केलं? मी जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो, म्हणजे जेव्हा मी 3 वर्ष एक्झिबिशन केलं त्याच्यानंतर मी कंपनीमध्ये जॉईन झालो आणि मग त्याच्यानंतर ही कंपनी तेव्हा आम्ही फक्त एक्झिबिशन आणि इव्हेंट्स या 2च गोष्टी आम्ही तेव्हा करायचो. आणि त्याच्यानंतर मग एक 5 वर्ष मी या क्षेत्रामध्ये होतो. या क्षेत्रामध्ये आम्ही भरपूर नवीन नवीन कामं केली आणि देन काही या 5 वर्षांनंतर देन आय हॅव स्टार्टेड माय ओन कंपनी, ओन एजन्सी इन पुणे. त्याच्यामध्ये पाठबळ ऑब्व्हियसली तसं बघायला गेलं तर क्लायंट हा आमचा मेजर आस्पेक्ट होता की जे काय आम्ही एक 6-7 वर्ष जो बिझनेस आम्ही केला होता त्याच्यामध्ये जे काय क्लायंटला आमच्याबरोबर तयार झालं होतं. त्यामुळे जेव्हा मी स्टार्टअप चालू केलं तेव्हा ॲज अ इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे काही प्रमाणात जी बेसिक इन्व्हेस्टमेंट लागते त्या होत्या, पण मेजर इन्व्हेस्टमेंट जी मी म्हणेन ती माझे क्लायंट्स माझ्याबरोबर होते तेव्हा. म्हणजे मी सुरुवात केल्या आय थिंक सप्टेंबर 2013मध्ये आम्ही स्टार्ट केलं आणि ऑक्टोबरमध्ये माझ्याकडे ऑलरेडी 3 ऑर्डर्स क्लायंटकडनं आल्या होत्या. बिकॉज तो फेस या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचा आहे की कोण तुमच्या समोर येते आणि काय पद्धतीने तो तुम्हाला टॅकल करतो. त्यामुळे मी जेव्हा एंटर झालो तेव्हा तो फेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला की नाही, क्लायंटच्या समोर जेव्हा मी बसीन तेव्हा तो ट्रस्ट फॅक्टर त्याच्या तयार झाला पाहिजे की नाही, हा माणूस जो आलेला हा आपलं काम व्यवस्थितच करेल. आणि तो जेव्हा तुमचा ट्रस्ट तयार होतो तेव्हा तो तुमच्यापासून क्लायंट कधी तुटत नाही. आणि माझ्या बाबतीत तेच झालं की जे काही 5 वर्ष मी काम केलं, ज्या व्हिजननी काम केलं ती व्हिजन मला पुढं कामाला आली आणि ॲटोमॅटिकली ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून मी जेव्हा स्टार्ट केली तेव्हा आमच्याकडे ऑलरेडी जुने क्लायंट सगळे आमच्याकडे रोपीन झालेले होते. त्यामुळे म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे की तुम्ही तुमचा फेस तयार करा, तुमचा ट्रस्ट तयार करा, ॲटोमॅटिकली गोष्टी पुढे या होत जातात. तुम्ही सांगता की तुम्ही 2013 पासून तुमच्या नवीन स्टार्टअपला सुरुवात केली, तर इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्राकडे बघायचं झालं तर या क्षेत्रामध्ये कंटिन्युअस खूप बदल होत असतात. म्हणजे आता डिजिटली पण आता बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आता त्याच्यामध्ये ॲड होत आहेत. तर समजा आपण आता कुठला तरी एक इव्हेंट ऑर्गनाईज करायचं म्हटलं, तर समजा आपण आता कुठल्या तरी राजकीय पक्षाचा मेळावा समजा घेतला, तर तो आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी कुठल्या कुठल्या प्रिपरेशन्स कराव्या लागतात, ऑन ग्राउंड चॅलेंजेस काय असतात, बॅक साईडची चॅलेंजेस काय असतात, तर ह्याबद्दल तुम्ही कसं सांगाल की हा इव्हेंट कसा काय ऑर्गनाईज करायचा असतो? सर्वात महत्त्वाचे म्हणजे की आपल्याला बेसिकली म्हणजे आता रॅली किंवा कुठलेही पॉलिटिकल इव्हेंट म्हणा किंवा मेजॉरिटी कॉर्पोरेट इव्हेंट्स म्हणा की तुम्हाला काय त्याच्यातनं पर्पज साध्य करायचं आहे हे जर तुम्ही क्लायंटकडनं काढता आलं तर तुम्हाला तुमच्या टीमबरोबर ब्रेनस्टॉर्म सेशन करून तुम्हाला तो पर्पज सॉल्व करता आला पाहिजे. हा महत्त्वाचा उद्देश आहे. तो जर तुम्हाला पर्पज सॉल्व करता आला तर बेसिकली हा जो पहिला एक पॅरामीटर असतो इव्हेंटमधला की जो तुमचा TG आहे त्याला तुम्ही कसं कम्युनिकेट कराल, हे जर एकदा तयार झालं की त्याच्यानंतर मग प्रोसेस येते की तुम्ही कसं ते हँडल करताय.
सो त्याच्यामध्ये मग तुमच्याकडे वेगवेगळ्या टीम्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मग ह्याच्यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग सेशनची एक आमची वेगळी टीम आहे की ज्याला आम्ही व्हिज्युअलायझेशन ब्रेनस्टॉर्मिंग सेशन या गोष्टी करतो. आणि मग काही आम्ही नवीन नवीन थीम काही नवीन कॉन्सेप्ट आम्ही तयार करतो आणि ते मग एक्झिक्यूट हे प्रोडक्शन टीमकडनं केले जातात. ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली फ्रंट एंड हा सगळा बिझनेस डेव्हलपमेंट टीम आमची आहे, आमची क्लायंट सर्व्हिसिंग टीम आहे, ती सगळी फ्रंट एंडला असते आणि बॅक एंडला आमची सगळी टेक्निकल टीम आणि प्रोडक्शन टीम असते. त्यामुळे जेव्हा हा आम्ही सगळा तयार करतो तेव्हा या टीम एकत्र बसून हा इव्हेंट कसा मॅनेज करायचा, कुठल्या सिटीमध्ये आहे, काय पॅरामीटर्स आपल्याला इथे लागणार आहेत, मग अगदी सुरुवात करण्यापासून स्टेज कसं असलं पाहिजे, त्याचं लेआउटिंग या इव्हेंटचं मेजॉरिटी कसं असलं पाहिजे इथपासून बेसिकली सुरुवात होते. मग लेआउटिंगमध्ये सुद्धा स्टेज कुठं असलं पाहिजे, त्याची लाईटिंग अरेंजमेंट, त्याचे कन्सोल, त्याच्या एंट्री, त्याच्या एक्झिट, त्याच्या फायर एक्झिट, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लेआउटमध्ये पहिल्या आणल्या जातात. तो एकदा लेआउट अप्रूव्ह झाला क्लायंटकडनं की मग बजेटिंग होतं ऑब्व्हियसली. मग बजेटिंग एकदा अप्रूव्ह झालं की मग प्रिपरेशनला सुरुवात होते. मग त्याच्यामध्ये अंदाजाने आम्ही कॅल्क्युलेशन करतो की 8 ते 10 दिवस आधी आम्ही प्रिपरेशन सगळं स्टार्ट करतो ऑन ग्राउंड. मग त्याच्यामध्ये स्टेजची ॲक्टिव्हिटी आली, त्याच्या बाकीच्या ज्या गोष्टी असतात बॅकएंडची ॲक्टिव्हिटी आली, सिटिंग अरेंजमेंट कशी पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल सेलिब्रिटी मॅनेजमेंट इव्हेंट असेल किंवा आम्ही आता राष्ट्रपतींचे इव्हेंट केलेले आहेत किंवा पंतप्रधानांचे इव्हेंट केलेले आहे. मग त्याच्यामध्ये मधला जो एक 20 फुटाचा पोर्शन असतो तो कसा क्रिएट केला पाहिजे, त्याच्या सिक्युरिटी अरेंजमेंट कशा असल्या पाहिजे. मग आता आम्ही फॉर एक्झाम्पल एक 3 वर्षापूर्वी आम्ही ह्याचा पुण्यामध्ये खडकवासलेला एक सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे, तर त्यांचं आम्ही इव्हेंट केलं होतं. तिथं राष्ट्रपती आलेले होते आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा कशी अरेंजमेंट असली पाहिजे, त्यांच्या टीमबरोबर आमच्या मीटिंग व्हायच्या की त्यांना कशी अरेंजमेंट असायला पाहिजे, त्यांचे एक्झिट एंट्रीज कसे असले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो आणि मग त्याच्यानंतर या एक्झिक्युशनला सुरुवात होते. सो इट्स टास्क हा खूप मोठा असतो मोठ्या इव्हेंटला आणि त्याच्यामध्ये तुमचे जर सेलिब्रिटी असतील किंवा VIP गेस्ट असतील तर ह्याच्यामध्ये हा टास्क खूप मोठ्या प्रमाणात असतो. कॉर्पोरेट इव्हेंट्सला एवढं नसतं, बेसिक लेआउटिंग आणि या गोष्टी झाल्या की मग पुढे एक्झिक्युशनला सुरुवात होते. ओके सर, मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की ह्या क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर 3 टप्पे आपल्याला करायला लागतील. बरोबर. एक प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड. तर कोविडचा काळ जो होता तो सगळ्यांसाठीच कठीण होता, पण कोविडचा सगळ्यात जास्त वाईट फटका कुठल्या क्षेत्रांना बसला असेल तर त्या क्षेत्रांमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्र येतं. बरोबर. तर तुम्ही ह्या काळाला कसं टॅकल केलं की एवढा एकदम अचानक तो बॉम्ब पडल्यानंतर तुम्ही तो काळ तो आपल्या संपूर्ण आपल्या टीमला जपून ठेवणं, आपल्या कामगारांना जपून ठेवणं, त्यानंतर त्याही काळात आपलं स्वतःचं मनोधैर्य टिकवून ठेवणं, ह्या सर्व गोष्टी तुम्ही कशा केल्यात आणि आता पुढे आताशी आपलं नवीन सुरू होतं आहे सगळं, तर आता तुम्ही ह्यातनं बाहेर पडून पुढच्या काळाकडे कसं बघणार आहात आणि पुढच्या काळाच्या तुमच्या योजना काय आहेत? येस, आय थिंक कोविड जेव्हा हिट झालं तेव्हा 2020 मार्चमध्ये हिट झालं. आय थिंक आम्ही 2019चा आम्ही एक मोठा इव्हेंट केला डिसेंबरमध्ये. 2020ला आम्ही पहिले 3 महिने कंप्लीट पॅक होतो आणि जेव्हा गोव्यानं आम्ही आलो आय थिंक शेवटचा इव्हेंट आम्ही गोव्याला केला, त्याच्यानंतर आम्ही पुण्यामध्ये आलो तर 24 मार्च आय थिंक मोदी साहेबांनी आपल्याला तेव्हा ती सुरुवात केली होती. तर तेव्हा असं वाटलं नव्हतं की हां बाबा हे खूप मोठ्या प्रमाणात चालेल, एक 5 ते 6 महिने चालेल अंदाजाने असा विचार होता. सो त्याप्रमाणे एक 5 ते 6 महिन्याचं आम्ही प्लॅनिंग पहिल्यांदा केलं होतं की बा या 5 ते 6 महिन्यामध्ये आपल्याकडे बिझनेस नाही आहे कारण हा कम्प्लिटली शट ऑफ असणार आहे. तर त्याच्यामध्ये काय प्लॅनिंग असलं पाहिजे. तर पहिले 3-4 महिने तर काहीच काम नव्हतं. पहिले 6 महिने अराऊंड मे बी ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत काहीच कामं नव्हती. मग जेव्हा तो लॉकडाऊन पहिला उठला त्याच्यानंतर थोडी कामं सुरुवात झाली. आता या 5 ते 6 महिन्यामध्ये टीम तर सगळी कम्प्लिटली होती. आज आम्ही 20 जणांची टीम आमच्याबरोबर आहे. म्हणजे 20 जण ही परमनंट बेसिसवरती आहेत. बाकीची जी टीम आहे ती तर इव्हेंट वाईज और एक्झिबिशन वाईज जशा गोष्टी असतात तशा आपण हायर करतो. तर सगळेच टेन्शनमध्ये होते की अरे आता 6 महिने आपल्याकडे बिझनेस नाही, कसं होणार. पण आम्ही मंद ब्रेनस्टॉर्मिंग सेशन आमचे चालू असायचे. तेव्हा टीम्स नावाचं आपलं सॉफ्टवेअर जे आहे ते नवीन सगळ्यांना आलेलं होतं किंवा झूम सेशन आम्ही घ्यायचो आणि जनरल आम्ही गप्पा टप्पा काय चाललंय कसं चाललंय भेटणं खूप पहिले 6 महिने अवघड झालं होतं कारण सगळंच लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येकाच्याच घरी काही ना काहीतरी केस चालल्या होत्या. आणि आम्ही स्वतः ॲज अ फॅमिली आम्ही पहिल्याच ह्याच्यामध्ये आम्ही 4ही घरातले जो होतो तो आम्ही कोविड पॉझिटिव्ह झालो होतो. त्यामुळे ती पहिले 6 महिने नॉट आय कॅन से वर्स्ट बट ठीक आहे, माहिती होतं की काय चाललंय कसं चाललेलं आहे. माय फादर वॉज ॲडमिट इन द हॉस्पिटल. त्यामुळे त्या ह्याच्यातनं सगळं संपूसपर्यंत 6 महिने गेले. 6 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टीच या सावरायला थोडा वेळ लागला की अरे असं काहीतरी आहे आपल्याकडे आता बिझनेस नाही आहे. पण ती एक तयारी होती की चल 6 महिने 7 महिने आपण तेवढं नक्कीच पुढे नेऊ शकू.
पण 7 महिन्यानंतर जेव्हा परत आम्हाला थोडा चान्स मिळाला, एक 3 ते 4 महिन्याचा आपल्याला आय थिंक कालावधी मिळाला, त्याच्यामध्ये परत आम्ही काही कामं केली, की काही ऑडिओ व्हिज्युअल काही आमच्या फिल्म्स चालल्या होत्या त्या आम्ही ऑन ग्राउंड केल्या. आय थिंक आम्ही 2 इव्हेंट्ससुद्धा तेव्हा केले, कॉर्पोरेट इव्हेंट्स आमचे जे होते ते आम्ही केले, एक 2-3 वेडिंग्ज आम्ही तेव्हा केली. सो तेव्हा जरा टीमला वाटलं होतं की नाही चल परत कुठेतरी आता सुरुवात होते. पण आय थिंक अगेन फेब्रुवारी मार्च नंतर परत ते बंद झालं. सो परत सगळे डिप्रेशनमध्ये गेले की आता सर कसं होणार काय होणार. म्हणजे ठीक आहे, होतील, पॉझिटिव्ह ठेवा, हा आज ना उद्या हा काळ कुठेतरी संपणार आहे. या ह्याच्यानेच आम्ही सगळ्यांना म्हणजे मी, माझी वाईफ, आम्ही आमच्या टीमबरोबर बोलायचो की नाही या गोष्टी थोड्या दिवसासाठीच आहेत, आपण आहे आपली तेवढी कपॅसिटी आहे, आपण तेवढं पुढं नेऊ शकतो. पण परत तो 5 ते 6 महिन्याचा परत लॅग पडला आणि त्याच्यानंतर आता ऑक्टोबर नोव्हेंबरपासून अगेन वी हॅव स्टार्टेड आणि आता फुल फ्लेजमध्ये आम्ही परत स्टार्ट केलेलं आहे. ऑलरेडी आमच्याकडे आता इन्क्वायरीज या पुढच्या महिन्याच्या आहेत, एप्रिल मेच्या सुद्धा इन्क्वायरीज आता चालू झालेल्या आहेत. सो या टोटल 1.5 वर्षाच्या गॅपमध्ये आम्ही एकतर टीमबरोबर संवाद आम्ही कंटिन्यूस ठेवला होता की कुठे असं झालं नाही की बाबा आम्ही पहिले 6 महिने काहीच काम करत नाही तर टीमबरोबर आम्ही बोलत नव्हतो. आम्ही जनरलाइज बोलायचो, काय चाललंय तुझ्या फॅमिलीमध्ये, काय चाललंय, सगळे व्यवस्थित आहेत ना, कारण तेव्हाची सिच्युएशन वॉज वर्स्ट. म्हणजे प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी कोविड पॉझिटिव्ह होत होता आणि प्रत्येक गोष्टीमध्ये फिनान्शियल सपोर्ट हा कधीच नसतो, एक मेंटल सपोर्ट जो लागतो प्रत्येक टीम मेंबरला तो आम्ही द्यायचा प्रयत्न केला की बाबा आम्ही आहोत तुमच्याबरोबर, कुठं काही झालं तर आपण एकत्रित तिथं लढू. तर त्या ह्याच्याने आम्ही हे केलं आणि अजूनही सगळी टीम आमच्याबरोबर आहे. जे काही 15-20 जण आहेत, एक 3 ते 4 जण जी होते त्यांना आम्ही तेव्हा ओके ती सिच्युएशन ती वर्स्ट होती तेव्हा आम्ही त्यांना हे केलं, पण सांगताना आम्ही त्यांना असं सांगितलं की नाही बाबा हे जेव्हा परत व्यवस्थित होईल तेव्हा अगेन विल कम बॅक. आणि आत्ताच्या सिच्युएशनला ती टीम परत आमच्याकडे आलेली आहे. त्यामुळे आता आम्ही परत 20 जण फुल फ्लेज काम करतो आहोत. परत चालू झालेल्या गोष्टी होप सो जून-जुलैमध्ये ही लोक म्हणतात की परत एक हे येईल, वेव येईल, पण मला नाही वाटत आता येऊ शकेल आणि आली तरी वी आर देअर टू फाईट फॉर दॅट. खूप छान तुमच्या कोविडच्या काळात तुम्ही कसं बॅटल केलं त्याच्याशी, त्यामध्ये ऐकून खरंच खूप बरं वाटलं की एक मॉरल सपोर्ट टीमला देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि तो तुम्ही दिलात आणि तुमची टीम टिकली आहे. तर मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की ह्या संपूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये असे कुठले तुम्हाला सांगता येतील की असे खूप महत्त्वाचे बदल या तुमच्या संपूर्ण बिझनेस जर्नीमध्ये तुम्ही बघितले आणि हे आता ह्या क्षेत्रामध्ये आता हे कायम टिकतील असं तुम्हाला कुठले वाटतात बदल झालेत? फ्रँकली सांगायचं म्हणजे माझ्या वडिलांनी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मी जे काय बघत होतो, त्याच्यानंतर आम्ही जे काही गोष्टी केल्या, एक्सपेक्टेशन क्लायंटचे वाढलेले आहेत की कारण आता क्लायंट काय करतो, ग्लोबली फिरत असतो, त्यामुळे त्याला ग्लोबली माहिती असतं की अरे या ठिकाणी हे घडते, या ठिकाणी हे घडते. आणि आता तर कंप्लीट गोष्ट डिजिटल झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट म्हणजे इवन इव्हेंट करायचा म्हणला तरी तो डिजिटल कसा आपल्याला व्यवस्थित करता येईल. म्हणजे आता आम्ही यामधले इव्हेंट केले, आम्ही फेसबुक लाईव्ह इज अ नॉर्मल, पण आम्ही हे ब्रॉडकास्टवा केले, म्हणजे यूट्यूबवरनं आणि याच्यानं आम्ही ब्रॉडकास्टवा केले तेव्हा. पण ती नवीन गोष्ट होती त्यामुळे ती चालून गेली. पण आता क्लायंटचे एक्सपेक्टेशन खूप वाढलेले आहेत की क्लायंटला काहीतरी नवीन पाहिजे असतं. इव्हेंटमध्ये सुद्धा करताना तोच फॉर्मॅट क्लायंट म्हणतो ना खाली होता. त्यामुळे आमचे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन त्याच्यामध्ये वाढलेले आहेत की नवीन काहीतरी क्लायंटला दिलं पाहिजे, नवीन काहीतरी आपल्याला समोर त्यांच्या ठेवलं पाहिजे सो दॅट ही विल ॲक्सेप्ट आणि मग त्या गोष्टी आपण पुढे नेऊन जाऊ शकू. आणि बऱ्यापैकी गोष्टी आता चेंज झालेल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी तुम्हाला सांगायचं म्हणल्यानंतर डिजिटलमध्ये सर्व गोष्टी खूप घडलेल्या आहेत की टर्न अराउंड रेशो म्हणा किंवा कम्प्लीट स्टेज टर्न की रेशो हे खूप बऱ्यापैकी म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं आणि आत्ताची जनरेशन मी बघतो याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली क्लायंटचे एक्सपेक्टेशन वाढले, सो आम्हाला त्या पद्धतीने क्लायंटला द्यावं लागतो. देन अँड देन ओनली वी विल सर्वाईव्ह. तर अशा गोष्टी आता तिथं आहेत. तर तुम्ही आता या संपूर्ण जर्नी तुमचा आपण ऐकला, तुम्ही संपूर्ण फॅमिली बिझनेस तुम्ही आता तुमच्या बळावरती तुम्ही आता वाढवताय. कोविडचा एक सगळ्यात वर्स्ट पार्ट आपण सगळ्यांनी बघितला. तर नवीन येणाऱ्या उद्योजकांना ज्यांना आता नवीन क्षेत्रात या उद्योजक या क्षेत्रात यायचं आहे तर ते आणि या इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात येणाऱ्या नवीन उद्योजकांना तुम्ही काय सांगाल, कुठल्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत? हे क्षेत्र इंटरेस्टिंग आहे आणि खूप तुम्हाला नवीन याच्यामध्ये शिकायला मिळतं. स्पेसिफिकली मी तुम्हाला म्हणेन की मुंबई, दिल्ली, बेंगलोर या ज्या आत्ता मेट्रो सिटीज आहेत ह्याच्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट तर खूप वेगळ्या प्रमाणे पुण्यामध्ये आहेच आहे, टायर 2 सिटीमध्ये तर आहेच आहे. पण बेसिकली तुम्हाला जर खरंच ह्याच्यामध्ये पुढे जाऊन करिअर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच या ज्या मेट्रो सिटीज आहेत ह्याच्यामधल्या ज्या इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी ज्या मोठ्या आहेत त्यांच्याबरोबर पहिल्यांदा तुम्ही 2 ते 3 वर्ष तिथं काम केलं पाहिजे.
म्हणजे तुम्हाला त्याचा एक अनुभव येईल. थेरॉटिकल तुम्ही NIM किंवा या जे इन्स्टिट्यूट आहे ह्याच्यामधून तुम्ही करा. या इन्स्टिट्यूटचे कनेक्शन्स खूप या इंडस्ट्रीमध्ये चांगले आहेत. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर यायचं असेल या इंडस्ट्रीमध्ये देन लेट्स गो थ्रू विथ दिस इन्स्टिट्यूट फर्स्ट. NIM आहेत, अजून बाकीचे इन्स्टिट्यूट आहेत, तिथं तुम्ही शिका, त्यांचे कोर्सेस करा. तिथं तुम्हाला थिअरॉटिकल नॉलेजसुद्धा खूप महत्त्वाचं आहे या इंडस्ट्रीमध्ये. ते तुम्ही पहिलं घ्या. त्याच्याबरोबर ते तुम्हाला ऑनग्राऊंडला सुद्धा एक्सपिरियन्स देतात. त्यांचे मोठे मोठे शोज असतात, त्यांचे कनेक्शन आहेत विस्क्राफ्ट किंवा या बाकीच्या एजन्सी ज्या आहेत त्याच्याबरोबर खूप त्यांचे कनेक्शन चांगले आहेत. आणि ते जेव्हा इव्हेंट्स होत असतात तेव्हा ऑनग्राऊंड एक्सपिरियन्स ते त्या स्टुडंटला देत असतात. आणि दॅट इज मस्ट. माझ्याकडे काही टीम मेंबर्स आहेत किंवा मी बघतो की जे NIMमधनं पासआउट झालेत त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप चेंज आहे. म्हणजे मी जेव्हा एंट्री झालो तेव्हा मला नॉलेज काय नव्हतं. मी फक्त मला एक विजन होती किंवा मला त्या एक कामाची आवड होती या क्षेत्राची, म्हणून मी आलो. मी असं काही थेरॉटिकल नॉलेज वगैरे घेतलं, मी बघून सगळ्या गोष्टी शिकलो. पण आत्ताची जी मी नवीन जनरेशन बघतो आहे NIMमधनं पासआउट झालं, त्यांची विजन खूप चेंज आहे. त्यांना खूप नवीन गोष्टी माहिती आहेत. तर ॲक्च्युली प्रत्येकाने त्या इन्स्टिट्यूटमधनं येऊन पुढं जर आलं तर त्याचा नक्कीच फायदा या क्षेत्राला होईल. नवीन मुलं याच्यामध्ये येत आहेत, नवीन मुली याच्यामध्ये येत आहेत. त्यामुळे हे क्षेत्र खूप इंटरेस्टिंग आहे आणि जर कराल तेवढं कमी आहे. खूप नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. त्याच्यामुळे N नंबर ऑफ इव्हेंट्स तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातले इव्हेंट्स तुम्हाला करायला मिळतील आणि तुम्हाला ती व्हरायटी ऑफ कामं त्या पद्धतीने मिळतील. तुम्ही एक खूप छान त्याच्यामधनं मेसेज तुम्ही त्याच्यामध्ये दिलात की नवीन गोष्टी शिकत राहायला पाहिजे आणि नवीन गोष्टींना ॲक्सेप्ट केलं पाहिजे. बरोबर. तरच आपण या क्षेत्रात टिकून राहू शकतो. अगदी कुठल्याही बिझनेससाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर सर तुम्ही आज आलात, तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि एक इव्हेंट मॅनेजमेंटसारख्या एका नवीन उभरत्या क्षेत्रासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. तर तुमचे खूप आभार. MTBच्या संपूर्ण टीमकडनं मी तुमचे खूप आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. दैनिक मुंबई तरुण भारत, मला तुम्ही इथं बोलवलं, मला बोलायची संधी दिलीत, माझे विचार मांडण्याची संधी दिलीत, त्यामुळे धन्यवाद. तुमच्या स्टार्टअप फर्स्ट प्लॅटफॉर्मला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा.